सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर भरपूर दिवसांनी आता आपण मोठा व्लॉग शूट करतोय. त्याच्या पाठीमागचं रिझन म्हणजे आहे थोडंफार काहीतरी मनातल्या गोष्टी शेअर कराव्या वाटल्या, त्याच्यामुळे मी शेअर करतोय. तर आज विषय होता म्हणजे माझी इच्छा होती की यूट्यूब चॅनल बंद करावं. आय नो की माझं इतकं पण काही मोठं यूट्यूब चॅनल नाहीये, पण बंद करावं अशी इच्छा काय माहिती का मनात यायला लागली. कारण मी थोडीशी यूट्यूबला घेऊन डिमोटिवेट झाले. इन्स्टाला ते काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे की फेक अकाउंट्स किंवा स्पॅम अकाउंट्स जे आहेत ते Instagram सस्पेंड करते किंवा डिलीट करते. त्यामुळं माझाच काय भरपूर जणांचा फॉलोवर काउंट खाली आलेला आहे किंवा कुणाचा ग्रोथ झाले. त्या बाबतीत आपण काय करू शकत नाही. कारण काही गोष्टींना कन्सिस्टन्सी प्लस पेशन्स लागतात आणि मला इतक्या एका वर्षात मिळालेलं हे चांगलंच फळ आहे. सो त्यासाठी मी स्वामींची आभारी मानते किंवा टचवूड, ग्रॅटिट्यूड. पण राहिलं यूट्यूबवर माझं मन इतकं का नाही. आता साहेब बोलतात की कर तू यूट्यूबकडे थोडं निग्लेक्ट करतेस यूट्यूबकडे. आय नो यूट्यूब चांगला इन्कम सोर्स आहे किंवा यूट्यूबमधून इंस्टाग्रामपेक्षा चांगले मिळते. यूट्यूबचे व्ह्यूजचे मिळतात किंवा इंस्टाग्रामचे व्ह्यूजचे पैसे मिळत नाहीत. ब्रँड कोलॅबरेशन्सचे फक्त मिळतात. यूट्यूबचे ब्रँड कोलॅबरेशन्स प्लस व्ह्यूज काय असेल ते असं सगळं इन डिटेल आहे. पण मी मध्ये खूप मेहनत घेतली आणि मला माहित नव्हतं की मोठ्या चॅनलचे 4000 वॉच टाइम लागतोय, शॉर्ट्सचे नाही. सो मी ना एक सेकंड ओके. सो मोठ्या चॅनलचे मोठ्या व्हिडिओचे 4000 वॉच आवर्स लागतात. शॉर्ट्सचे काउंट केले जात नाहीत. बट आय वॉज इन थॉट की शॉर्ट्सचे मग माझे ऑलमोस्ट 4000 वॉच टाइम्स कंप्लीट झालेले सगळे मिळून. सो एक होप असते कुणाला पण. पेमेंट नंतरची गोष्ट आहे, पण चॅनल मॉनिटाईज होणं हे कुणालाही म्हणजे थोडंसं असते होप की बाबा आपला आता चॅनल मॉनिटाईज होणार, आपले सबस्क्रायबर्स चांगल्या अकाउंटला गेलेले आहेत. सो जेव्हा 4000 वॉच टाइम झाला तेव्हा मला कळालं की आपल्याला जे आहे मोठ्या व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज करायचं होतं किंवा एकतर शॉर्ट्स व्हिडिओने लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं होतं. पण ही यूट्यूबची पॉलिसी नंतर निघली. पहिला अशी काही जास्त पॉलिसी नव्हती असं मला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटलेलं किंवा आय थिंक तेव्हा होतं, पण नंतर पॉलिसी चेंज झाल्या. पण त्यानंतर थोडंसं मी डिमोटिवेट झाले. आता तुम्ही सगळं विचारता यूट्यूब तुझं चॅनल मॉनिटाईज झाले का? पण मॉनिटाईजच्या अलीकडे जाऊन माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं. त्याच्यामुळेच मी थोडं यूट्यूबकडे लक्ष देणं कमी केलंय. आता मला माझे मिस्टर म्हणतात की तू यूट्यूबकडे लक्ष देत नाहीस तू लक्ष अजिबात यूट्यूबकडं, फक्त इन्स्टावर दे. तेव्हापासून थोडंसं डिमोटिवेट व्हायला झालंय. त्यामुळे थोडंसं सोशल मीडियात मी कॉन्सन्ट्रेट करते. असं काही नाही की मला असं काहीच नाही मिळालं. टचवूड आणि ग्रॅटिट्यूड की मला खरंच खूप सपोर्ट तुमचा छान भेटलाय. सगळे लोक मला खूप प्रेम देताय तुम्ही आणि 25,000चा टप्पा गाठणं पण काही चेष्टेची गोष्ट नाहीये. तो पण म्हणजे 24,000 आहे, 24.9K. बट आता होईल लवकरच 25,000. सो असं काय झालं पण आता थोडंसं यूट्यूबकडं लक्ष द्यावं असं वाटते. पण माझी इच्छा यूट्यूब चॅनल बंद करावं. मला काहीच कळत नाहीये काय करायचं किंवा काय नाही. एक-एकदा चांगला रिस्पॉन्स येतो, एक-एकदा येत नाही. यूट्यूबला सगळ्यात जास्त पेशन्स लागतात. त्याच्यातलेच असं ऐकलेलं की 100 जण डिमोटिवेट होतात, त्यातला एक जण चॅनल बंद करतोय. असं मला पण वाटतं की बाबा मी पण चॅनल बंद करू यूट्यूबचं. कारण ते आता असं असते ना की डेड झालंय. पण माझं चॅनल डेड नाही झालेलं आहे. ॲक्टिव्ह चांगलं आहे. प्रमोशन्स नाही. सबस्क्रायबर्स पण चांगले वाढायला लागलेत. बट थोडंसं डिमोटिवेट व्हायला झालंय मला. तुम्ही सगळे विचारताय मॉनिटाईज झाले का? तर नाही, अजून माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं. तर मी काय करावं? चॅनल कंटिन्यू करावं की चॅनल डिॲक्टिवेट करावं की चॅनल डिलीट करावं? तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये इतकंच. मी फक्त माझं मत आणि तुमचे सजेशन्स विचारायला इथं आलेले होते. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या लाँग व्हिडिओत काय बघायला आवडेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर लाँग व्हिडिओ बघायला आवडतील हे जर तुम्ही सांगितलं तर ते मी माझं चॅनल कंटिन्यू करेन. थँक यू.